सोनं 10,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. हे मी नाही तर कमोडिटी तज्ज्ञांचा अंदाज आहे. आता त्यांचं नेमकं म्हणणं काय, अंदाज काय समजून सांगते पुढच्या 1 मिनिटात. पुढच्या काही महिन्यांमध्ये 1 लाखावर गेलेलं सोनं हे 10,000 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं, असा अंदाज कमोडिटी तज्ज्ञ आणि केडिया ॲडवायझरीचे संचालक अजय केडी यांनी व्यक्त केला आहे. 24 जून 2025ला जेव्हा कमोडिटी मार्केट बंद झालं तेव्हा दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 98,900 रुपये इतकी होती. 99.9% शुद्धतेचं सोनं सोमवारी 99,800 रुपयांना होतं, तर 99.5% शुद्धतेचं सोनं 800 रुपयांनी घसरून 98,300 रुपये प्रति 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळ्यावर आलं. आता सोनं खरंच 10,000 रुपयांनी घसरणार आहे का? तर अजय केडी यांचं म्हणणं समजून घेतलं तर त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा जगात अस्थिरता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतो. म्हणूनच गेल्या काही दिवसात सोन्याची किंमत 1 लाखावर गेली. पण आता इस्रायल-इराण युद्धविराम झाल्यास बाजार स्थिर होईल आणि सोन्याची मागणी घटेल. याशिवाय त्यांचं असंही म्हणणं आहे की जर हा युद्धविराम टिकून राहिला तर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते आणि सोन्याचे भाव हे येत्या काही दिवसात 10,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर जर जगातलं वातावरण तणावाचं जे आहे ते निवळलं तर सोनं आणखी स्वस्त होऊ शकतं. तरी गुंतवणूकदारांनी पुढचे निर्णय घेताना सावध राहणं गरजेचं आहे.